हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळं? मस्त ना. मच्छी केलेली आणि खेकडा तर घ्यायला गेलेलो, पण त्यांनी तिथे शूट करून नाही दिलं. तर हे बनवलं आहे मी, या सगळेजण खायला. सुरमई छोटी आणली होती, खेकडा रस्सा बनवलेला आणि मच्छीचा थोडा रस्सा बनवलेला. आणि संध्याकाळी डीमार्टला जाताना हे एवढे सगळे कावळे दिसले होते, एवढं सुंदर वाटत होतं ना वरती, की खूप सुंदर वाटत होतं. तर त्याचं शूट केलेलं. हे ब्लिंकिटवरून मिरची मागवलेली. सगळं मी असं बनवलं आहे, आपलं कांदा लसूण मिरची पावडर नाही वापरून हे सगळं टाकलं आहे. आणि जे खेकड्यांचे पाय असतात त्याला मी मिक्सरला बारीक करून हे असं गाळून घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं आहे, मिरची आहे, सुकी मिरची, तिखट आणि कलरवाली आहे, पुन्हा चिंच आहे. आणि हे मी तांदळाचं पीठ टाकलं आहे. ह्याच्यामध्ये धने टाकलेत, धने. आणि परत आपल्याला जी मिरची आपण भिजवून ठेवलेली गरम पाण्यामध्ये ती टाकायची आहे. पुन्हा हे ओलं खोबरं टाकलं आहे, चिंच टाकायची आहे, आणि हळद वगैरे मीठ वगैरे सगळं ह्याच्यातच टाकायचं आहे, दुसरं काय नाही. आणि काश्मीरी रेड चिली पावडर आणि कांदा लसूण जे आपलं ते हे असते की नाही, चटणी असते ना आपली सातारी कराडी, ती चटणी नाही वापरायची मच्छीला. हे जरा वेगळीच आहे, तर करून बघा तुम्ही. हे लसूण आणि अद्रक होतं. ह्याच्यातच मीठ आणि हळद आणि काश्मीरी रेड चिली पावडर मी वरतून अजून थोडी टाकली होती. कलरसाठी मिरची टाकलेली होती, तरी पण मी वरतून थोडी टाकली होती ह्याच्यात. सगळं ह्याच्यातच बारीक करायचं आहे. आणि आपलं जे आपण कांदा लसूण मिरची पावडर बनवून ठेवतो वर्षाचा मसाला, तो नाही टाकायचा. ही सुरमई होती त्याच्यावरती, हे जास्त पण मोठे आणि जास्त पण छोटे नव्हते, तुम्हाला असं ह्याच्यात दिसतं व्हिडिओमध्ये. त्याच्यावरती हे पूर्ण हे करून टाकायचं, आपल्याला लावून टाकायचं आहे. सगळे टाकायचं नाही आहे, थोडं ग्रेव्हीसाठी ठेवायचं आहे. हे बघा, ह्याला पूर्ण लावून हे करायचं आपल्याला मिक्स करून, आणि वरती गऱ्याचं थोडं कोटिंग करायचं आहे सुजीचं. हे बघा, असं मसालेदार मस्त बनलं होतं ना, खूप छान बनलं होतं. करून बघा. हे थोडा मी गरा टाकला आहे, 3-4 चमचे. परत ह्याला डीप फ्राय नाही करायचं, थोडंसंच तेल टाकून शॅलो फ्राय वगैरे करून घ्यायचं आहे. हे बघा, खूप छान बनलं होतं हे. नंतर जर खेकड्याचं पाय होते ना, त्याला मिक्सरला बारीक करून गाळून त्याचं जे वरती कडकपणा असतो ते राहिलेलं, त्याचं खाली सूप येतं, ते मी ठेवलं होतं बाजूला काढून खेकड्याचा रस्सा बनवायला. आणि मच्छीचं थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवायला. मच्छी हे जे शेपटी आणि तोंड आणि हे बोंबील होते, ह्याला पण मी हे केलं होतं, त्याचा रस्सा केलेला होता. हे बघा, हे तयार झालेलं आहे. एवढं सुंदर खायला लागलं होतं ना, हे खूपच छान लागलं होतं खायला. असं मसालेदार मस्त झालं होतं हे, या सगळेजण खायला. नंतरनं याच्यामध्ये खेकड्याचा रस्सा आणि फिश ग्रेव्ही टाईप बनवलेलं होतं. तो जो मसाला होता त्याच्यामध्ये हे मसाला मी टाकला आहे. आता आपली कांदा लसूण जो मिरची पावडर असते ना, ती टाकायची आहे. हळद टाकायची आहे थोडीशी किंचित, धनाजिरा पावडर आणि काश्मीरी रेड चिली पावडर, हे टाकून सगळं बरोबर हलवून घ्यायचं आपल्याला. हे बघा, मीठ टाकायचं चवीनुसार. त्याच्यामध्ये आपण टाकलेलं होतं, पण हे आपण पाणी टाकून ग्रेव्ही करणार आहे, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं वाढणार ह्याच्यामध्ये. हे बघा, हे खेकड्याचं झालं आहे रस्सा तयार. हा भात, हे मच्छीच्या शेपटीचं हे रस्सा होता, आणि या सगळेजण जेवायला. आणि खेकडा होता बघा, तो एवढं सुंदर झालं होतं ना जेवण, आणि रस्सा तर एवढा सुंदर झालेला. करून बघा. हे बघा, हे खेकडा, या सगळेजण जेवायला. नंतर संध्याकाळी डीमार्टला गेलेलो, तर जाता जाता हे 5-6 वाजता आमच्या रिव्हरफ्रंट साईडला एवढे कावळे येतात ना, एवढे ओरडतात, एवढं भारी वाटतं ना, हे मस्तच वाटतं. हे बघा, एवढे ज्या लोकांना माहिती पडतं ते व्हिडिओ काढायला इथे येतात बघा. हे कावड्यांचं एवढं सुंदर वाटतं ना, एवढी गर्दी आहे बघा वरती किती, जसं काय आता बोलायचं, एवढं सुंदर वाटतं हे, मस्तच होतं. नंतर इथून डीमार्टला गेलो. डीमार्टमध्ये जास्त खरेदी नव्हती करायची, थोडीशीच करायची होती. मग माझा मुलगा आणि मी गेलेलो होतो. तर गर्दी बघा ना, ट्रॅफिक बघा किती होतं रविवार असल्यामुळे.
डीमार्टमध्ये पण खूप गर्दी होती. वेटिंगमध्ये सगळे हे करत होते बिलिंगसाठी. हवेनं पूर्ण केसाची वाट लागली होती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि डीमार्टमध्ये एवढं सगळं शूट करून देत नव्हते, थोडं थोडं शूट केलं आहे. हे चायपत्तीचं वगैरे होतं एका साईडला, इथे बिस्किटचं होतं. जास्त शूट लगेच मागून येतात ती लोकं. हे बरमुडा वगैरे घेतले होते मी शॉर्ट्स. नंतर घरी गेलो आम्ही. हे रिव्हर पॉईंट साईडचंच व्ह्यू होता हे सगळं. आणि हे पार्सल आलं होतं. मी हे मोठा पॉट मागवला आहे. हे थम्सअप मागवलेली, हे पावडरचा डब्बा. हे मॅडम कशा बसल्यात बघा. हे काचेच्या 2 बॉटल आणलेल्या, लक्स साबण आणलेला, फेसवॉश वगैरे. हे चणा होतं भिजवायला आणलेला. आणि हे बनियान वगैरे, शेंगदाणे वगैरे असे घेऊन आली होती मी. हे फॉगचं हे आणलेलं. आणि हे थम्सअप. आणि हे पार्सल आलेलं होतं. आईस्क्रीम वगैरे पण घेतली होती. हे ॲडलीची पावडर होती. कशी वाटली फिश माझी नक्की सांगा. बाय.